श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मी व्यासपीठावर श्री दादा महाराज यांना आमंत्रित करते, तसेच सौ ताई माऊली यांनाही आमंत्रित करते. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका, तसेच आपल्या मंडळाचे संस्थापक श्री PR कुलकर्णी यांनाही व्यासपीठावर यायचं मी आमंत्रित करते. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार दिनांक 4 जून. आजच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे मानकरी मनीषाताई शिंदे आणि त्यांचा मुलगा अनिकेत शिंदे. त्यांच्या अनिकेतच्या वडिलांचा 1 जून या दिवशी वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने त्यांनी आज प्रसाद ठेवला आहे आणि आज योगायोग असा आहे की त्याच्या बाबांचा आज वर्षश्राद्ध पण आहे. आपल्या ज्येष्ठ महिला सेवेकरी मनीषाताई आहेत. त्यांचा मुलगा अनिकेत शिंदे हाही आपल्याकडे युवा सेवेकरी म्हणून काम करतो. तसेच त्यांचं कुटुंब सर्व मठामध्ये स्वामी सेवेमध्ये सहभाग घेतात आणि पडेल ती सेवा करतात. अशा स्वामीनिष्ठ कुटुंबाचा सत्कार करण्यासाठी मी दादांना विनंती करते, कृपया त्यांनी शिंदे कुटुंबियांचा सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पीठावर यावे आणि अभंग सेवा त्यांनी त्यांची सादर करावी. श्री स्वामी समर्थ. नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा, देव असे हो भाव तसा, देव असे हो भाव तसा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा. सगुण कुणी म्हणती देवाया, कोणी म्हणती निर्गुण त्याला, कोणी म्हणती निर्गुण त्याला, विश्वरूप त्या परमेशाचा, परमेशाचा, चराचरावर असे ठसा, चराचरावर असे ठसा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा. गंध फुलांचा दिसे लोचना, गंध फुलांचा दिसे लोचना, मूर्ती प्रभूची साठवी नयना, दिसे कधी का सुरात कान्हा, दिसे कधी का सुरात कान्हा, गंध फुलांचा मोह कसा, गंध फुलांचा मोह कसा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा. दर्पणात का रूप स्वतःचे, दर्पणात का रूप स्वतःचे, असशी का साकार मनाचे, साक्षात्कारच त्यास दाखवी, दिसेल त्याला प्रभू तसा, दिसेल त्याला प्रभू तसा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा. देव असे हो भाव तसा, देव असे हो भाव तसा, नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा. धन्यवाद.
आता मी दादा महाराजांना विनंती करते की त्यांनी त्यांचे प्रबोधन सादर करावे. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. आपला युवा सेवेकरी आहे कुमार अर्णव, चिरंजीव अर्णव देशपांडे. हा जो प्लायवूडचा तुकडा आहे त्याच्यावर त्यांनी पिस्ता जो मिळतात त्या पिस्त्याचे जे टर्फलं आहेत साली त्याच्यापासून ह्या त्यांनी पादुका इथे तयार केलेल्या आहेत. आणि इतक्या लहान वयामध्ये अशी सगळी अशी प्रगल्भ बुद्धी हे फक्त स्वामीच देतात. मी अर्णवला त्याच्या ह्या सेवेबद्दल एक छोटंसं बक्षीस इथे देतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अर्णवच्या बरोबर आणखीन एक बालसेवेकरी आपल्याकडे येतो, ऋग्वेद. शाळा सुरू होणार आहे ना, करतो का अभ्यास? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या इथे शेजारी उभे असलेले श्रीयुत प्रफुल्ल कुलकर्णी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सुरुवातीलाच सत्कार अजून मला आहेत काही माझ्या डोक्यामध्ये काही नावं आहेत, पण पहिला एक प्रमुख सत्कार जो होता आज मला सांगायचं होतं. बसा. आज तारीख आहे 4 जून 2026 आणि मी आज सांगणार आहे 4 जून 2010 शुक्रवार होता. सकाळची रम्य सकाळ आपण म्हणू, कारण त्याला अगोदर थोडासा एक झिमझिम पाऊस झाला होता. एक का दोन तारखेला पाऊस झाला होता. त्यामुळे आत्ता एवढं जे उकडत आहे तसं उकडत नव्हतं. इथे छान संपूर्ण हा जो भाग आहे तो आच्छादित होईल असा एक सुरेख मांडव असा इथे काल त्या दिवशी घातलेला होता. त्या मांडवाचं काम सुरू होतं 2 दिवस अगोदर आणि 3 तारखेला संध्याकाळी सगळं काम संपूर्ण झालं. सगळीकडे
वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा लावलेल्या होत्या. बाहेर श्री स्वामी भक्ती प्रवेशद्वार असा एक छान असा फलक तिथे लावलेला होता. त्याच्यावरती रंगीत माळा सोडलेल्या त्या लाईटच्या माळा चमकत होत्या. सकाळची वेळ होती, 7-7:30ची वेळ होती. बारीक सनेचे असे मंजूळ स्वर इथे गुंजत होते, इथे आपण लावलेले होते. आपले सेवेकरी त्यावेळची थोडीशी लगबग सुरू होती. संख्या कमी होती, पण जे होते ते धावपळीमध्ये होते सगळेजण. साधारण 8-8:15 वाजता एक 5-6 घोडे इथे येऊन थांबले बाहेर. त्याच्या पाठोपाठ 9 वाजता बँडवाले आले. तोपर्यंत बँडवाले आल्यानंतर त्यांचं जे सुरू होतं, सुरुवातीला आपण बघतो काय कळा ते वाजवून बघत असतात, वाद्य वाजतात की नाही बरे, ते मध्येच ते घोडे काय काय खिंगळत होते. असा सगळा संमिश्र आवाज असताना गुरुवर्य अण्णासाहेबांचं आगमन झालं. आणि अण्णासाहेबांचं आगमन झाल्यानंतर त्या वातावरणामध्ये एक वेगळंच चैतन्य पसरलं. आता आपण बघतो कशी एक झुळूक आत्ता येते मधनच हवेची, तशी एक आनंदाची आणि उत्साहाची झुळूक गुरुवर्यांच्या आगमनानंतर झाली. गुरुवर्य आल्यानंतर इथे त्यांचं स्वागत केलं गेलं. जी भक्तमंडळी सगळे महिला वर्ग सगळा नटून थटून आलेला होता. हळूहळू संख्या वाढायला लागली, मांडव हळूहळू भरायला लागला. आणि 10 वाजता बरोबर गुरुवर्यांच्या हस्ते स्वामींच्या मूर्तीची आरती झाली. इथे मंदिरात मूर्ती त्याला ठेवलेली होती. मूर्तींची आरती झाल्यानंतर ती मूर्ती इथे मोठा रथ आपण मागवलेला होता, त्या रथावरती वरती चढवलं गेलं त्या मूर्तीला. आणि मग मिरवणूक सुरू झाली. म्हणजे आज मी जे काय सांगतो त्या दिवसाचं महत्त्व, आज 16 वर्ष झाली त्या दिवसाला. मिरवणूक तोपर्यंत मांडव पूर्ण भरलेला होता सगळ्या भक्तांनी. 10ची वेळ होती, बरोबर 10 वाजता मिरवणूक सुरू झाली. बँडवाल्यांचा पहिला जो ताल पडला, पहिला जो आवाज आला, त्यानुसार त्या आवाजावर हुकूम आपण म्हणू की सगळीकडं वातावरणात एकदम बदलून गेलं वातावरण. लगेच भक्तिमय वातावरण. गणपतीची आरती त्यांनी सुरू केली, सुखकर्ता दुःखहर्ता. आणि त्या वाद्यांच्या त्या आवाजाबरोबर सगळं वातावरण बदललं. आणि पाठोपाठ त्यांनी सुरू केलं की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा गजर बँडवरती ते वाजवत असताना असते. आणि मग आपले सगळे सेवेकरी, महिला सेवेकरी, पुरुष सेवेकरी त्या तालावरती मिरवणुकीमध्ये सामील झाले सगळे. लहान लहान मुलांना आणि मुलींना, त्याला स्वामी आणि शर्वरी लहान होते, आपल्या आणखीन 2-3 लहान मुली, त्यांना फेटे बांधून घोड्यावर बसवलं होतं. आणि एक वेगळाच असं त्या मिरवणुकीचं स्वरूप त्याला तर प्राप्त झालं. त्याच्यामुळं घोडे पुढे चाललेले आहेत, पाठीमागं बँडवालेले आहेत. आणि मग पाठीमागं त्या रथात स्वामींची मूर्ती विराजमान झालेली आहे. आणि मग कोणीतरी सांगितलं की स्वामींना आपण फेटा बांधायचा का. स्वामींना फेटा बांधला गेला, तिलक लावला गेला. आणि ज्यावेळेला फोटो काढला गेला तर त्या फोटोमध्ये प्रत्यक्ष महाराज तिथे बसले त्या रथात. इतकं तो फोटो एकदम हुबेहूब आलेला होता. आणि इथं आपल्या प्रवेशद्वार जे आहे, प्रवेशद्वारातनं बाहेर पडताना महाराजांना एकदा औक्षण केलं गेलं. आणि त्याच्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. बघता बघता संख्या वाढत चालली. मिरवणुकीला जे सुरुवातीला 100 लोक होते, ती हळूहळू वाढत वाढत 150 ते 200पर्यंत ती लोकं झाली. जेव्हा मागवळून बघितलं मांडवाकडं, एक सांगतो तुम्हाला, पुण्यामध्ये मांडववाले त्याला खूप पैसे सांगितले होते मांडववाल्यांनी. त्या पैशामध्ये आपला मिरवणुकीचा संपूर्ण खर्च भागेल इतके पैसे त्यांनी सांगितले होते. आत्ता ज्यांचा आपण सत्कार केला, श्रीयुत PR कुलकर्णी, त्यांच्याबरोबर आणखीन 2 सेवेकरी आहेत, श्रीयुत देशपांडे आणि श्रीयुत भोसले. तर भोसलेंनी सांगितलं होतं की तुम्ही फलटणला जर का आलात तर फलटणला तुम्हाला खूप स्वस्तामध्ये मांडव मिळू शकेल. मग त्याला म्हणलं की आपण इथून जाण्या येण्याचा खर्च आणि त्या मांडववाल्यांचा जो काय असेल परत, तो कसं काय जमणार आपल्याला. तो म्हणलं तुम्ही येऊन तर बघा. माझ्याबरोबर त्याला PR पण होते, ताई पण होत्या. आम्ही फलटणला गेलो त्याच्याकरता. त्या मांडववाल्यांची तिथे गाठ घेतली. त्यांना सांगितलं स्वामींचा कार्यक्रम आहे, असं असं अमुक अमुक इतकं हा जो परिसर आहे त्याचं साधारण माप आम्ही घेऊन गेलो होतो. हे सगळं करून झाल्यानंतर
त्या मांडववाल्यांनी आश्चर्य वाटेल, जिथं आम्हाला पुण्यात त्यावेळेला त्यांनी 40,000 रुपये सांगितले होते मांडवाचा खर्च, त्या मांडवल्यांनी आपल्याकडनं फक्त 11,000 रुपये घेतले. त्या 11,000 रुपयात तो तिथून सगळं सामान इथे आणणार आणि इथून परत जाणार. त्याचा 2-3 दिवसाचा राहायचा खर्च जो काय असेल त्या 11,000 रुपयामध्ये झाला. ही स्वामींची लीला. फक्त प्रयत्न आपले पाहिजेत. त्याच्याकरता आम्ही गेलो त्यांना भेटायला तिथे. हा सगळा मी का सांगतो की त्याच्यामध्ये आपली इच्छा जसं असेल, प्रयत्न आपले पाहिजेत. महाराज देतात यश त्याच्यामध्ये, पण महाराज देणार म्हणून मी इथं जागेवर बसून राहायचं तसं नाही होणार. ते मी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यातनं, तर महाराज तुम्हाला ते देतात. मिरवणूक सुरू झाली. टप्प्याटप्प्याने पुढं सरकत असताना आपण हा सगळा जो सोहळा आहे त्याच्या अगोदर मी स्वतः प्रत्येक चौक, मिरवणूक आपल्याला कुठल्या मार्गाने न्यायची आहे, त्याच्यामध्ये किती चौक लागणार आहेत आपल्याला, ही पाहणी करून आलो. त्याच्याकरता 2-3 वेळा मी स्वतः पायी जाऊन आलो त्या मार्गावरती. त्या मार्गावरचे चौक उतरून काढले आणि मग आपण आपल्या सेवेकरांना अशी संधी दिली की त्या चौकात त्यांनी स्वामींना औक्षण करायचं. रथामध्ये तामण, कापूर, काळीपेटी सगळं तयार ठेवलं होतं. तो चौक त्या सेवेकऱ्यांनी लक्षात ठेवायचा. समजा एक नारायणपेठ पोलीस चौकी चौक आहे, तिथे अमुक सेवेकऱ्यांनी रथावर चढून स्वामींना औक्षण करायचं आहे, तर हा चौक त्या सेवेकऱ्यांनी लक्षात ठेवायचं की मला तिथे त्या चौकात थांबायचं आहे. बरोबर ते त्या चौकामध्ये सेवेकरी आपले थांबले होते आणि प्रत्येक चौकात स्वामींना औक्षण केलं जात होतं. मिरवणूक पुढं सरकत होती. आपल्या पुरुष सेवेकऱ्यांनी सगळ्यांनी फेटे बांधलेले होते. मला आठवते अजूनही शास्त्री, माझे वय वर्ष त्यावेळेला 85, त्यावेळेला उत्साहाने त्याच्यात सहभागी झालेले होते. जसं महिला सेवेकरी फुगड्या घालत होत्या तसे पुरुष सेवेकरी पण फुगड्या घालत होते. वेगळी भजनं म्हणली जात होती, वेगवेगळ्या तालावरती वेगवेगळ्या पदान्यास करत लहान मुलं त्याच्यामध्ये सामील होती. काही वारकरी लोकांना पण त्याला आमंत्रित केलं होतं, ते पण आले होते बरोबर त्यांचा टाळ मृदंग घेऊन. खूप धार्मिक वातावरणात मिरवणूक पुढं सरकत होती. गुरुवारी अण्णा त्याला बरोबर होते. मधल्या काही काळानंतर अण्णांना परत माघारी विश्रांतीकरता आणलं गेलं, पण बाकीची मिरवणूक संपूर्ण प्रत्येक चौकामध्ये लक्ष्मी रोडपासून, त्याला लक्ष्मी रोडला परवानगी काढणं अवघड होतं, पण परत तसंच की स्वामींच्या कृपेने ती परवानगीसुद्धा मिळाली मिरवणुकीची. लक्ष्मी रोडने आपण मिरवणूक परत विजय टॉकीज चौकातनं रमणबाग, लक्ष्मी रोड, विजय टॉकीज असं करत परत आपल्या मंदिरापाशी इथे आली. आणि मंदिरापाशी इथे आल्यानंतर खूप मोठा असा सगळ्यांनी मिळून घेर धरला होता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या तालावरती सगळेजण परत दंग झाले होते. बँडवाल्यांनीसुद्धा तो ताल धरून ठेवला होता आणि जवळ 10 मिनटं त्या तालावरती सगळे बेभान होऊन एक त्या वेगळ्याच विश्वामध्ये सगळेजण गेलेले होते. करत 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 मिरवणूक रथ आपल्या परत मंडपाचं जे मुख्य प्रवेशद्वार जे होतं, स्वामी भक्ती प्रवेशद्वार, असा मोठा त्याच्यावर तो फलक लावला होता बाहेरच्या बाजूने. रथ तिथून आतमध्ये आला. आतमध्ये आल्यानंतर त्याला आता आल्यानंतर परत एकदा औक्षण करायला पाहिजे. औक्षण केलं गेलं आणि तोपर्यंत मूर्ती प्रतिष्ठापनेची वेळ, जो मुहूर्त असतो तो जवळजवळ येत चालला होता. गुरुजींची घाई सुरू होती, गुरुजींची लगबग सुरू होती. होमाची मांडणी सगळी झालेली होती. लवकर मूर्ती तुम्ही खाली घ्या आणि लवकर तिथे आपल्या जागेवरती बसवा, म्हणजे मग आपल्याला हा विधी सुरू करता येईल असं गुरुजींचं म्हणणं होतं. ते घाई करत होते. आता असा एक प्रसंग घडत होता की जी मूर्ती आम्ही भांडूपहून म्हणजे मुंबईला एक 5 ते 6 लोकांनी उचलून गाडीमध्ये ठेवली आणि तेवढ्याच लोकांनी रात्री इथे उतरवली होती, आपल्या मंदिरात ठेवली. मूर्ती झाकून ठेवायची अशी म्हणून आम्ही झाकूनच आणली आणि झाकूनच ठेवली होती. 7-8 लोकांनी उचलून त्या रथामध्ये ठेवली होती. आता ही स्वामींची लीला अशी घडली की त्या रथातनं मूर्ती खाली उतरवायला 20 लोक लागली तरी ती मूर्ती उचलता नाही लोकांना. जे आपण जडत्व जे म्हणतो, मूर्तीमध्ये जडत्व येतं, ते जडत्व त्या दिवशी सगळ्यांनी अनुभवलं. 20 ते 22 लोक झाली, 25 लोक झाली तरी ती मूर्ती काही खाली येईना. महाराजांना विनंती करत 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 कसं बसं खाली इथपर्यंत मूर्ती आणून ठेवली. आता ते आणखीन जड झाले. कुणी कशी हलवा ती मूर्ती काय हलेना जागेवरनं.
सगळेजण प्रयत्न करत होते. 20 ते 25 लोक ती दमली, ती बाजूला झाली, नवीन 20 लोक आली. तोपर्यंत मांडव गर्दीने गच्च भरला होता. थोडंसं ऊन तापायला लागलं होतं त्याला. गुरुवारी अण्णा इथे बसले होते खुर्चीवरती. 30 लोक झाली, 30 लोक मिळून मूर्ती उचलत आहेत. हा काय चमत्कार आहे तिथं. जी मूर्ती आम्ही 8-10 लोकांनी आणली, ती मूर्ती एवढी 30-30 लोक घामे घेऊन सगळे उचलत आहेत. जागचे आले ना इथून ते महाराज. प्रत्यक्षात तिथं आपण म्हणतो ना की कितीही केलं, हे दैवत्व आपण जे म्हणतो, ही लीला, ही काय मग ही कशी लीला आहे. जी मूर्ती आम्ही उचलून आणली ती सहज, ती आज इथून एवढ्या लोकांना उचले ना. आणि हे सगळं करत असताना कोणीतरी भक्तांनी स्वामींचा जो पाय होता, उजवा पाय, आपण बघितला असेल स्वामींची जर का बैठक कशी असते, जो पाय बाहेर आलेला असतो त्या पायाला कोणीतरी धरलं आणि ते उचललं. मूर्ती नवीनच केल्या असताना कटक्कन एकदम तो पाय, पाऊल म्हणा आपण, ते तुटून एकदम हातामध्ये आलं. जो गलका सुरू होता, एवढा मांडवभर जे आवाज येत होते, वेगवेगळे बँडवाले बाहेर वाजवत होते, एका क्षणामध्ये सगळीकडे शांतता पसरली. एकदम सगळीकडं नैराश्याची लाट आपण म्हणतोच. सगळे एकदम चिडीचूप झाले, शांत एकदम. आणि करायचं काय म्हणजे आता एवढा घाट घातल्यानंतर, कारण त्याच्याकरता आम्ही 5 वर्ष वाट बघितली होती. देऊळ आपलं बांधून झालं होतं, पण देऊळ बांधल्यानंतर मूर्ती बसवण्याकरता मध्ये 5 वर्ष गेली. एक मूर्ती आम्ही पंढरपूरहून करून आणली होती, पण गुरुवारी अण्णांच्याकडनं त्या मूर्तीला प्रतिष्ठापना मुहूर्त काही येत नव्हता. त्याच्यातच 3 वर्ष गेली होती. 3 वर्षांनी अण्णांनी शेवटी सांगितलं की ही मूर्ती नको, दुसरी मूर्ती करून घ्या. अण्णांना त्याला काय वाटलं असेल माहिती नाही, पण जसं आपण म्हणतो ना की त्यांनी जे सांगितलं तो शब्द, ही मूर्ती नको म्हणलं तर नको. किती खर्च झाला असेल त्याकरता, आम्ही किती वेळा पंढरपूरला गेलो असेल, हे सगळं गौण. एकदा त्यांनी सांगितलं नाही मूर्ती करून आणायची, मग कुठून करून घ्यायची नवीन मूर्ती. त्यांनी सांगितलं परत भांडूपला जा, जंजीरकर म्हणून आहेत त्यांच्याकडं, तो पत्ता त्यांनी सांगितला. गेलो होतो शोधत त्याला. बरं, ते नुकतंच जंजीरकरांचं त्यांच्या हृदयविकाराचा त्यांना झटका आलेला, त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली, मूर्ती करण्याचं काम बंद केलं म्हणले ते. पण स्वामींच्यावरती विश्वास आणि एक मनामध्ये म्हणलं ना ओढ की नाही आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. आता अण्णांनी जर का शब्द दिला आहे अण्णांना आपण, आणि अण्णांनी ज्या अर्थी आदेश दिला आहे भांडूपला जा, तिथनं मूर्ती करून घ्या, त्या अर्थी काही ना काहीतरी नक्की घडणार आहे. जंजीरकरांना परत जाऊन भेटलो. अण्णांची इच्छा आहे, आमची इच्छा आहे, काहीतरी करा, तुम्ही ज्या कराल त्याला करा. हो नाही करत जंजीरकर तयार झाले. जंजीरकरांनी मूर्ती बनवायला घेतली. फक्त किती वेळ लागेल म्हणले मी सांगता येत नाही म्हणले, मला मी कधी पण देईन, मला तुम्ही सारखा फोन करू नका, मला तुम्ही विसरू नका. पण स्वामींचीच लीला, जो मनुष्य 1 महिन्यापूर्वी हृदयविकाराने तो आजारी होता, त्याला झटका आल्यानंतर ज्याच्यावरती शस्त्रक्रिया झालेली होती आणि ज्याला सांगितलं होतं डॉक्टरांनी की हा मनुष्य जास्ती जगणार नाही आहे, तो मनुष्य स्वामींच्या कृपेने आपली मूर्ती बनवायला घेत होता. आणि अक्षरशः 2 महिन्यामध्ये त्यांनी मूर्ती करून दिली. दर 8-15 दिवसांनी फोन यायचा त्यांचा, दर 8-15 दिवसांनी मी जाऊन भेटत होतो. आणि हे करत असताना अक्षरशः 2 महिन्यात ही मूर्ती तयार झाली. आणि आज असं झालं की इथे आणल्यानंतर आज जो मूर्तीचा पायच आहे तोच तुटला आहे. हा सगळा घाट जो घातला होता त्याच्यामध्ये जे श्रम जे होते सगळ्यांचे, कुणी पण आत्ता जे सेवेकरी सगळ्यांनी बघा, त्यावेळेला कमी सेवेकरी असताना मूर्ती प्रतिष्ठापना हा विधी आणि त्याच्याकरता मूर्तीची आपण मिरवणूक करणं किंवा संपूर्ण हा जो घाट आहे तो घाट घालणं, ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांची जी धावपळ होती, त्या धावपळीला एका क्षणामध्ये आपण म्हणतो ना मिठाचा खडा पडतो दुधात, तसं झालं. गुरुवर्य अण्णांनी सांगितलं काळजी करू नका, स्वामींचा गजर तुम्ही सुरू करा. महाराजांना विनंती केली परत. आहे त्याच परिस्थितीमध्ये आता कसं असतं, फक्त अण्णांचा आदेश याचा अवकाश, अण्णांचा आदेश आला की स्वामींचा गजर करा आणि मूर्ती आतमध्ये घ्या. गुरूंचे शब्द कसे असतात, स्वामींचा गजर परत सुरू केला आणि आश्चर्य म्हणजे परत मूर्ती व्यवस्थित उचलली गेली आणि जिथं आपण बघतो आत्ता त्या जागेवर परत ठेवली गेली.
ह्याच्यामध्ये काय घडणार आहे किंवा काय लीला झाली हे अण्णांनी नंतर सांगितलं होतं. आपले गुरुजी जे होते प्रतिष्ठापनेला इथं आलेले, त्या गुरुजींच्याकडं कर्मधर्म संयोगाने चंदनाच्या पावडरचा मोठा पुडा होता. त्यांनी काय केलं, चंदन पावडर भराभरा कालवली. त्यांनी बघितलं आहे सगळं काय घडलं ते. जसं पाऊल आपण डॉक्टर लोक कसं करतात तसं पाऊल त्यांनी जोडलं. तो चंदन लेप त्याला लावला आणि केशरी त्यांना वस्त्र होतं, ते केशरी वस्त्र गुंडाळून ठेवलं. थोडक्यात म्हणजे आपण ते पाऊल प्लॅस्टर केलं, त्या गुरुजींनीच केलं. ते करत असताना काही मंत्र पण ते म्हणत होते. आणि ते सगळं करून झाल्यानंतर प्रतिष्ठापना विधी जो आहे तो प्रतिष्ठापना विधी सुरुवात झाली इथे. त्या प्रतिष्ठापना विधीला उपस्थित होते श्रीयुत राजविलास कुलकर्णी आणि सौ सुनंदाताई कुलकर्णी. मी त्यांना इथे आमंत्रित करतो, त्या दोघांनाही. प्रत्यक्ष स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचं भाग्य ह्या दाम्पत्याला इथे लाभलेलं आहे. आणि तो दिवस 4 जूनचा तो दिवस आणि 5 जून 2010 स्वामींना नैवेद्य दाखवण्याचं जे सेवा आहे ती सुरू झाली आणि आस्थागायत ती सेवा अखंडपणे करत आहेत. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. क्वचित काहीतरी मोठं कारण असेल की त्यांच्याकडनं नैवेद्य घडला, समजा बाहेरगावी गेले असतील तर, पण किरकोळ आजार साजार काय असतील, कुठल्याही परिस्थितीत काहीही त्यांनी न घेता आत्तापर्यंत त्यांच्याच घरातून नैवेद्य येतो. सणासुदीला खास वेगळा स्वयंपाक केला जातो, स्वामींच्या करता परत वेगळं बनवलं जातं. आणि हे सगळं गुरुवारी अण्णांचा सहवास लाभलेले हे सेवेकरी. तर मी त्यांना असं करेन की इथून पुढं जास्तीत जास्त अशी सेवा त्यांच्याकडनं घडावी. श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करण्याची ही जी मला हे मिळालेली आहे, हे कुठल्या तरी जन्मीचं पुण्य हे पुढं आलेलं आहे. अण्णांनी सांगितलं होतं की म्हणले तुमची मागच्या जन्मातली सेवा अर्धवट राहिलेली आहे आणि या जन्मात स्वामी तुम्हाला पूर्ण करून घेतात. आणि दादांनीसुद्धा आम्हाला स्वामींचा प्रगट देहाच्या दिवशीचा मान दिला, मूर्तिस्थापनेचा मान दिला. आणि त्या हे झाल्यानंतर तर आम्ही खूप भारावून गेलो की अरे म्हणलं एवढी मोठी आपल्याकडून स्वामींनी सेवा करून घेतली म्हणजे आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं संचित. आणि दादासुद्धा या जीवनामध्ये आपल्याला म्हणजे असे मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यांचं. आणि आत्तापर्यंत जी आमची नौका चाललेली आहे दादांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने, खरंच खूप छान आनंद झाला. अगदी शून्यातून आम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत स्वामींच्या कृपेने चाललेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. प्रतिष्ठापना विधी सुरुवात झाली. लोक जो घडलेला प्रसंग होता तो विसरले आणि संपूर्णपणे त्या विधीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं. जवळ तास 1.5 तास त्या गुरुजींचे मंत्रोच्चार सुरू होते. होमाचा धूर सगळीकडं मांडववर पसरलेला होता. तो धूर डोळ्याला लागला तरी फार बरं वाटतं. तो बाकीचे धूर, स्वयंपाकातले धूर डोळ्याला लागले की आपण झिंझिट. पण होमाचा धूर बघा तुम्ही, तो वास घ्या की आता धुराचा अजूनही आपण जर का मनातल्या मनात असं कल्पना केली ना तरी तो धूर हवा असा वाटतो. आणि हा सगळे विधी संपल्यानंतर गुरुवर्य अण्णांचं प्रबोधन सुरू झालं. त्या प्रबोधनाच्या अगोदर आपण काही लोकांचे सत्कार केले, जे सेवेकरी इथे जुने सेवेकरी होते, ज्यांनी आर्थिक मदत त्याला केली होती. ती खूपच गरजेची होती. बाहेरगावून आपल्या कोकण प्रांत जो आहे तिकडनं बरेचसे सेवेकरी आले होते. त्यांचं गायन सेवा इथे झाली आणि अण्णांचं प्रबोधन सुरू झालं. आणि प्रबोधन सुरू असताना त्यांनी मध्ये एक वाक्य सांगितलं की मगाशी जो प्रसंग घडला म्हणले, तर त्याचा संदर्भ घेऊन मी असं सांगतो, महाराज कर्दळी वनात जे प्रगट झाले होते सगळ्यांना ती गोष्ट माहिती म्हणली की एक लाकूड तोड्या झाडावर चढून लाकडं तोडत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड एका वारुळावरती पडली आणि त्या वारुळातनं खूप मोठा एकदम रक्ताची चिळकांडी उडाली. तो लाकूड तोड्या खाली उतरला. त्यांनी बघितला काहीतरी घडतंय. एवढं होस्तोपर्यंत वारूळ दुभंगलं आणि महाराज तिथे प्रगट झाले. 7-7.5 फूट उंच, अजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत हात असलेले, गोरे पान, थोडासा गुलाबी चेहरा, असं हे रूप तिथे दिसलं.
आणि इथं जे घडलं आत्ता, बघा परत अण्णांचं वाक्य असं होतं, इथे जे घडलं म्हणले, ज्याला ते घडलं होतं की महाराजांच्या उजव्या पायाला जखम होऊन महाराज प्रगट झाले, इथं 30 लीला घडली, महाराजांच्या परत उजव्याच पायाला दुखापत झालेली आहे. याचा अर्थ महाराज इथे 100% आलेले आहेत. त्यांचं अस्तित्व आत्तापासूनच इथे आहे आणि इथं जो भक्त येतो त्याचा मनोरथ महाराज नक्कीच पूर्ण करतात. हे 100% लिहून घ्या असं त्यांनी जोरात सांगितलं आणि इतका जोरात टाळ्यांचा कडकडा झाला, तसा कडकडाट इथे व्हावा तो. हे वाक्य माझ्या मनावर अजूनही कोरून ठेवलेलं आहे. त्यांनी ज्या जोशात सांगितलं होतं की इथे महाराज आलेत आणि खरंच इथे तुम्ही घ्या, कधी पण तुम्ही या, आपल्या मनातली इच्छा इथे व्यक्त करा, थोडीफार इथे सेवा करा. जर काही इच्छा पूर्ण झाली नाही तर सांगा. कुठलंही अवघड काम असू देत, हां थोडासा वेळ लागतो, संयम जर का आपण ठेवला, जर का स्वामींच्या चरणी विश्वास दाखवला तर नक्कीच काम पूर्ण होतं. आज इथे हजारो भक्त त्याचा अनुभव घेतात, महाराजांच्या अस्तित्वाची इथे अनुभूती घेतात. हा जो विश्वास आहे तो त्यावेळेला अण्णांनी दिला होता त्या वाक्यामध्ये आणि तेच वाक्य आपण धरून जी सेवा इथे सुरू केली, ती सेवा आज 2010ला जी घटना घडली, 2021 साली म्हणजे 11 वर्षानंतर इथे त्यांच्याच आशीर्वादाने, अण्णांच्या किंवा स्वामींच्या आशीर्वादाने जे गुरुपदी इथे विराजमान झालं, म्हणजे जी मी म्हणतो की कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण सेवा करत गेलो आणि त्याचं फळ 2021 साली, म्हणजे मंदिर बांधून झालं तर 2004ला तसं म्हणलं तर, पण 2021 साली गुरुपदी इथे मी बसलो की मला बसवलं गेलं आपण म्हणू. सगळ्यांचे हे आशीर्वाद करता करवता तेच आहेत. सांगायचा उद्देश की 11 वर्ष त्याला लागली. काही लोक 2-4 महिन्यामध्ये येतात, अमुक झालं, अजून काम झालं नाही. पण अजून काम झाल्यानंतर नियमितता जर का ठेवली त्याच्यामध्ये, आता मला काय माहिती नव्हतं मला 2021 साली मला इथे गुरुपदी बसायला मिळेल म्हणून. आपण बँकेमध्ये कसं करतो, 2 लाख बँकेत ठेवलेत, 5 वर्षांनी त्याचे 4 लाख होणार ते माहिती असतं म्हणून आपण ठेवतो. पण जी मी सेवा करत गेलो किंवा महाराज जे माझ्याकडनं करत गेले, कुठेही त्याच्यामध्ये अपेक्षा काही नव्हती. पण 2021 साली संपूर्ण आपण म्हणतो ना की हा परिवार जो आहे स्वामी परिवार, त्यांची इच्छा, आपले ज्येष्ठ सेवेकरी वाळुंजकर काका सिंहगड रोडला राहतात, त्यांची आज्ञा म्हणून हवं तर गुरुवारी अण्णांची आज्ञा, हे सगळं मान्य करून मग त्या गुरुपदी बसलो आणि मग तिथून पुढे एक वेगळंच परत मंदिराचं कार्य सुरू झालं. आज ह्या घटनेला 16 वर्ष झाली आजच्या दिवशी आणि मंदिरामध्ये त्याला एकच ट्यूबलाईट होती. त्याच्यानंतर 2012 किंवा 13पासून आपले ज्येष्ठ सेवेकरी आहेत नांगरे साहेब, मंदिराच्या सेवेमध्ये ते दाखल झाले आणि मग मंदिराचा कायापालट जो आपण म्हणतो, अनेक लाईट लागल्या, अनेक माळा लागल्या, अनेक प्रकारचे वेगवेगळे दिवे आणले गेले. दिवाळीपासून गणपतीपासून वेगवेगळ्या प्रकारचं कुठलाही सण असू देत, उत्सव असू देत, नांगरे साहेबांनी त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतला. आणि आत्ताचे जे उपस्थित सेवेकरी आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ परत नांगरे साहेब आहेत, त्यांच्याबरोबर सौ शोभाताई, मी त्या दोघांनाही परत इथे मी पुढे आमंत्रित करतो. आणि हे स्वामींचा जो सत्कार नाही म्हणता येणार, पण हा स्वामींचा प्रसाद त्यांनी इथे स्वीकार करावा असं मी त्यांना सांगतो. ते कसं राखता येतं हे या दोघांकडं बघून आपल्याला सांगता येईल. आज हे जे सेवेकरी आहेत, आजचं मी सांगितलं प्रफुल्लचंद्र कुलकर्णी, देशपांडे आणि भोसले, हे त्यावेळेपासून 93 सालापासून बरोबर आहेत. राजविलास कुलकर्णी आणि सुनंदाताई कुलकर्णी या 2010पासून ह्या सेवेमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर लगेच 2012पासून नांगरे साहेब आणि सौ नांगरेताई. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असा हा सगळा आजच्या दिवसाचं मला महत्त्व सांगायचं होतं की आज आपण सगळे परत तेवढ्याच संख्येने इथे उपस्थित राहिलो आणि स्वामी सेवेमध्ये भाग घेतला. आणि मला पण त्या जुन्या आठवणीमध्ये मला जाता आलं ह्या प्रबोधनाद्वारे. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. अजून पुढचा वाटचाल कशी असेल ते महाराजच बघत असतील आणि नक्कीच ती उज्ज्वल असेल
कारण आजचे सेवेकरी त्यावेळेपेक्षा नक्कीच जास्त आहेत. युवा सेवेकऱ्यांचा भरणा जास्ती आहे आणि युवा सेवेकऱ्यांचं जे नियोजन असतं प्रत्येक कार्यक्रमामध्ये, तर त्या नियोजनाप्रमाणे आत्ता मंडळाचा कारभार सुरू आहे. तर एकदा सगळ्या युवा सेवेकऱ्यांच्या करता पण एकदा खूप जोरदार टाळ्या. आणि ह्या गुरुवारी मी ते थांबतो. आपण स्वामींचा जय जयकार करू. त्याच्यानंतर आपली पालखी सोहळा असेल. फक्त एवढंच की पालखी मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला दर्शनाचा लाभ घ्यायचा इथे, त्याच्यानंतर रांग लावायची आणि मग महाप्रसाद. फक्त पालखी होस्तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. फक्त पालखीचे सेवेकरी पुढे येतील आणि मग पुढचा सगळा आपला कार्यक्रम इथे सुरू होईल. आपण एकदा जोरात जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य अण्णा महाराज की जय. महाराज श्री स्वामी समर्थ.